नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपल्या संकटांशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. त्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने आणि आदरानेच वागले पाहिजे. मित्रांनो, आज आहे 28 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 28 सप्टेंबर 2000 मध्ये विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. विजय तेंडुलकर हे चतुरस्त्र लेखक, वृत्तपत्र व्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. 1943 मध्ये शालेय शिक्षणात खंड पडला. शालेय शिक्षणापेक्षा त्यांच्या घरातील वाङ्मयप्रेमी वातावरणाचे संस्कार त्यांच्यासाठी प्रेरक ठरले. त्यांचे वडील प्रकाशक, लेखक, हौशी नटदिग्दर्शक होते. वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादीमधून वाङ्मय ग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. प्रसिद्ध साहित्यक V. बोकील हे त्यांना पुण्यात शिक्षण म्हणून लाभले. बोकिलांप्रमाणेच दी.बा. मोकाशी यांच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर यांच्या संवाद लेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वावर झाले. 1957 पर्यंत त्यांचे वास्तव पुण्यात होते. पुढे काही काळ मुंबईत. पुणे, मुंबई, मुंबई, पुणे असा अनिश्चित भ्रमंतीचा काळ लोटल्यानंतर 1966 पासून मुंबई हेच त्यांच्या वास्तव्याचे व कामाचे कायमचे स्थान बनले. मुंबईतील वास्तव्यामुळे तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी व रंगायन, आविष्कार, भारतीय विद्याभवन कला केंद्र, अनिकेत यासारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला. रंगभूमीशी आरंभापासून आत्मीयतेने निगडीत असूनही तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे टाळले. वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन होते. कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे यांसारखे त्यांचे स्फुट ललित निबंध संग्रह यातून जन्माला आले. तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडीत राहिल्याने त्यांनी लघुकथा स्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्मक पद्धतीचेही बरीच लिखाण केले. त्यातील काही काचपात्रे, द्वंद्व, मेषपात्रे, गाणे, फुलपाखरू इत्यादी नावांनी संकलित केले गेले आहे. तसेच तेंडुलकर यांनी दिवाकरांच्या नाट्यछटाही संपादित केल्या. 28 सप्टेंबर 1999 मध्ये महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार चे स्वरूप 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. 28 सप्टेंबर 1960 मध्ये माली आणि सेनेगल यांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. तसेच 1950 मध्ये इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान आजच्याच दिवशी वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली. अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली आणि यातूनच पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला. तो दिवस होता 28 सप्टेंबर 1928. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय म्हणजे अभिनव बिंद्रा. त्यांचा जन्म 1982 मध्ये आजच्याच दिवशी झाला. हे एक भारतीय नेमबाज आहेत. त्यांचे शिक्षण चंदीगड येथे झाले. त्यांची नेमबाजी पाहून वडिलांनी त्यांना घरातच शूटिंग रेंज बनवून दिली होती. वयाच्या 16व्या वर्षी सन 1998च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा ते सहभागी झाले तेव्हा ते वयाने सर्वात लहान खेळाडू होते. 2001 साली अभिनव बिंद्रा यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 6 सुवर्णपदके मिळवली आहेत. बांगलादेशच्या 10व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म 1947 मध्ये 28 सप्टेंबर या दिवशी झाला. या दक्षिण आशियातील बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. यापूर्वी 1996 ते 2001 दरम्यान त्या पंतप्रधान या पदावर होत्या.
शेख हसीना बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या असून त्या 1981 सालापासून बांगलादेश अवामी लीग या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष होत्या. पाकिस्तानी क्रिकेट कॅप्टन माजिद खान यांचा जन्म 1946 मध्ये आजच्याच दिवशी झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म 1929 मध्ये 28 सप्टेंबर या दिवशी झाला. त्यांच्या नावावर सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम आहे. भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या लता मंगेशकर या भारतातील हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत विश्वात त्यांना लता दीदी म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इसवी सन 1942 मध्ये झाली आणि ती कारकीर्द 6 दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून 20हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खे भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकर यांना भारतीय गानकोकिळा असे देखील म्हणतात. पी. जयराज या मूकपटांच्या जमान्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पी. जयराज यांचा जन्म 1909 मध्ये आजच्याच दिवशी झाला. क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्मदिवस म्हणजे 28 सप्टेंबर 1907. भगत सिंग हे भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या 2 हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या 23व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली होती. डिसेंबर 1928 मध्ये भगत सिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी 21 वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्स याला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून सॉन्डर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपतराय हे 2 आठवड्यांनंतर त्यांचं निधन झाले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी चानन सिंग नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला ठार मारले. 1998 मध्ये आजच्याच दिवशी शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म झाला. हे स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, हिंदू महासभेचे अध्यक्ष व देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांचा लौकिक होता. प्रॉस्पर मेरिमी या फ्रेंच कथालेखकाचा जन्म 1803 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ते नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन 2012 मध्ये आजच्याच दिवशी झाले. प्रख्यात चित्रपट संकलक माधव एस शिंदे यांचे निधन 2012 मध्ये 28 सप्टेंबर या दिवशी झाले. शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोनी महिवाल, सागर, चमत्कार या चित्रपटांचे संकलन करणारे माधव एस शिंदे यांना फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. डॉक्टर मुल्कराज आनंद या लेखकाचे निधन 2004 मध्ये आजच्याच दिवशी झाले. पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचा स्मृती दिवस म्हणजे 28 सप्टेंबर 1992. फिलिपाईन्सचे 10वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन 1989 मध्ये आजच्याच दिवशी झाले. बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा स्मृती दिवस 1956 मध्ये आजच्याच दिवशी असतो. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन 1953 मध्ये 28 सप्टेंबर या दिवशी झाले. 1895 मध्ये 28 सप्टेंबर या दिवशी फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन झाले. विख्यात सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म 1822 साली फ्रान्समध्ये झाला.
1860 साली माणसाला सूक्ष्म जंतूंमुळे रोग होतो आणि त्याचा प्रसार लसीकरणामुळे खुंटतो असा शोध लुईने लावला. प्रारंभी त्याने आमटीसारखा अन्नपदार्थ काही दिवसांनी नासतो यावर संशोधन केले होते. त्यासाठी त्याने आमटीच्या भांड्यावर बारीक जाळी लावून ठेवली, त्यामुळे हवेतील धुलीकण त्यात जाऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी भांडं उघडून पाहिले असता आमटी नासली नव्हती. त्यावरून त्याने अनुमान काढले, एरवी आमटी ही हवेबरोबर येणाऱ्या बाह्य कारणांमुळे नासते. जाळी लावल्यामुळे ही कारणे दूर झाली आणि आमटी तशीच राहिली. ही बाह्य कारणे म्हणजे सूक्ष्मजंतू असून ते अन्नपदार्थांमध्ये जैविक बदल करतात, परिणामी ते नासतात. त्या काळी सूक्ष्मजंतूंचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र उपलब्ध नव्हते. तरी लुईने अप्रत्यक्षात सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व सिद्ध केले. हे जंतू जसे अन्न नासवतात तसेच ते मानवी देहात हवा, पाणी वा अन्नाद्वारे शिरले की देह देखील रोगापासून बाधित होतो. आरंभी माणसाला लस टोचल्यामुळे अशी रोगबाधा टळते अशा निष्कर्षाला लुई आला. लुईच्या या सूक्ष्मजंतू सिद्धांताला अखेर विश्वमान्यता मिळाली. त्यानंतर जगातील नगरांमध्ये पेयजलाची आणि सांडपाण्याचा निचरा करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली. त्यामुळे पेयजल व सांडपाणी मिसळले जाण्याची शक्यता दुरावली. रुग्णालये चांगल्या तऱ्हेने निर्जंतुक करण्यात आली. यानंतर विख्यात रोगचिकित्सक व शल्यविशारद जोसेफ लिस्टर यांनी निर्जंतुकीकरण करणारे औषध शोधले. त्यामुळे संसर्ग प्रमाण कमी झाले, कारण शस्त्रक्रियेच्या आरंभी ते औषध वापरण्याची दक्षता घेण्यात येऊ लागली. त्यानंतरच्या विविध रोगास कारणीभूत होणाऱ्या विशिष्ट जंतूंविषयी संशोधने झाली. अशा तऱ्हेने संबंधित रोगांचा प्रसार नियंत्रित झाल्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा 19व्या शतकाच्या आरंभी 25 होती आणि याचे श्रेय दिले जाते ते फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांना. हे होते आजचे दिनविशेष. मित्रांनो, अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.